Hello everyone, Hello everyone. welcome back Welcome back to the Shabri's to Shabri vlog. vlog. हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय Hello. युट्यूब चॅनल. सो आज डे 2 आहे आणि आता आम्ही जातोय ओंकारेश्वर आणि ममलेश्वरला. सो स्टे ट्यून. खूप थंडी आहे इकडे. एकदम हातपाय गार होतात. खूप जास्त थंडी आहे इकडे, त्याच्यामुळे आम्हाला स्वेटर कान टोपी घालूनच निघावं लागतंय. तर काही जसं मी तुम्हाला सांगितलं, आज आम्ही ओंकारेश्वरला जातोय. सो आम्ही ज्यांच्या थ्रू जातोय त्यांनी बस ऑर्गनाईज केल्या आहेत उज्जैन टू ओंकारेश्वर. सो आम्ही सकाळी 8 वाजता निघालो आणि आता 12 वाजतात तरी आम्ही अजून बसमध्येच आहोत. सो खूप डिस्टन्स आहे उज्जैन टू ओंकारेश्वर आणि आता बघू किती टाइम जातोय जायला. आम्हाला त्यांनी मध्ये वॉशरूमसाठी आणि नाश्त्यासाठी थांबवलं होतं आणि सकाळी पण त्यांच्याकडून नाश्ता होता, पोहे आणि चहा वगैरे. आता अजून टाइम आहे आम्हाला पोचायला, बघू कधी पोचतोय तो. आणि इतक्या वेळात आम्ही मस्त झोपा वगैरे काढल्यात, आराम केलाय. गाईज आता आम्ही उतरलोय ओंकारेश्वरला. आम्हाला बरोबर 5 तास लागले, 1 वाजलाय आता. आणि इकडे आता बस थांबवल्यात आणि इकडून आता चालत आम्ही जातोय. रिक्षाने पण जाऊ शकतात, पुढे बसेस अलाउड नाही, त्याच्यामुळे आता आम्ही चालत जातोय किंवा रिक्षाने पण जाऊ शकता तुम्ही. आता आम्ही रिक्षानेच जातोय. पर पर्सन 20 रुपये घेणार आहेत ती लोक. ₹20 रिक्षा तुम्हाला इकडे आणून सोडणार. आता आम्ही चालत जातोय मंदिराजवळ. जवळच मंदिर आहे. मी आणि आई मॅचिंग आहोत. सेम कलरचा ड्रेस घातलाय. ते समोर मंदिर आहे. इकडे चप्पल स्टँडवर आता आम्ही चप्पल काढणार आहोत. हे पूर्ण मार्केट आहे खरेदीसाठी. लागूनच हा प्रवेशद्वार आहे. इकडून लाईन आहे, आता आम्ही इकडून जातोय. मार्केटला लागून जिकडे प्रवेशद्वार लिहिलेले आहे तिकडून नाही जायचंय, त्याच्या खालून ती लोक पाठवतात. इकडे लाईन आहे, लाईनेच जायचंय दर्शनाला. इकडून आता मला गर्दी दिसते. व्ह्यू बघा किती मस्त आहे इकडे. इकडे मंदिरात दर्शनासाठी वेळ मेन्शन केली आहे आणि ऑनलाईन दर्शन बुकिंग करण्यासाठी सुद्धा इकडे वेबसाईट मेन्शन आहे.
तर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाचे 12 पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि हे मध्य प्रदेश राज्यातील ओंकारेश्वर इकडे नर्मदा नदीच्या काठी वसलेले आहे. आणि ओंकारेश्वर मंदिर हे नर्मदा नदीच्या मधोमध असलेल्या मंधाता बेटावर वसलेले आहे. या बेटाचा आकार ओम चिन्हासारखा दिसतो, म्हणून या ठिकाणाला ओंकारेश्वर असे नाव पडले. गाईज आता आमचं दर्शन झालंय. टोटल आम्हाला 2.5 तास लाईन मध्ये लागले. खूप गर्दी होती आणि तिकडे प्रॉपर दर्शन पण देत नाही. 1 सेकंड पण थांबू नव्हते देत, लगेच आम्हाला ढकलत होते. एवढा वेळ 2.5 तास लोक लाईन मध्ये उभे राहतात, पण ही लोक प्रॉपर दर्शन पण देत नाही. म्हणजे लगेच ढकलाढकली, 1 सेकंड फक्त. मला वाटतं हे या लोकांनी सुधारायला हवं. ऍटलीस्ट दर्शन तरी आरामात द्या. 3-1.5 तास लाईन लावून सुद्धा 1 पाव सेकंद पण आम्हाला दर्शन व्यवस्थित घेऊन दिलं. अशी ढकलाढकली करतात. हो ना, दर्शन पण घेऊ नाही ते, दुसरा धक्काबुक्की. सिनियर सिटीजन 2.5 तास उभे असतात लाईन मध्ये, पण थांबू देत नाही जराही. खूप बेकार सिस्टम आहे इकडची दर्शन देण्याची सिस्टम. ऍटलीस्ट 2-3 मिनिटं तरी दर्शन द्यायला हवं. 2 मिनिटं नाही तर ऍटलीस्ट 1 मिनिटं तरी. आता आम्ही बोटीने फिरणार आहोत आणि ममलेश्वरचं दर्शन घेणार आहोत. ममलेश्वरला जाण्यासाठी ओंकारेश्वर मंदिराकडून बोटीने जावं लागतं आणि आमचा हा अनुभव खूप छान होता. खूप प्रसन्न वाटलं आम्हाला. आणि नर्मदा नदी ही खूप पवित्र आहे. या नदीमुळे ओंकारेश्वर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनलं आहे. आम्ही आता बोटीने मस्त दुसऱ्या साईडला आलो आहोत. खूप छान बोट राईड होती. खूप प्रसन्न वाटतं त्या नदीवर. नर्मदा नदी आहे. आता आम्ही ममलेश्वरचं दर्शन घेणार आहोत. तिकडे आता आम्ही चढतोय. 5 जण होतो. बोटीचे पर पर्सन 150 रुपये घेतले, म्हणजे टोटल आम्ही 750 पे केले. हे लोक कालपासून चंदन शोधतात. फायनली त्यांना आज चंदन मिळाले, जे जसं त्यांना हवं होतं तसं. आणि मी इथे वेट करते की लोक कधी आता परत सुरुवात करतील जायला. 5 वाजलेत, अजून मी जेवली नाहीये. कोणीच जेवलं नाहीये. मी तर नाश्ताही नाही केला. अजून दर्शन बाकी आहे ममलेश्वरचं.
तर ममलेश्वर मंदिर हे ओंकारेश्वर परिसरातील अत्यंत प्राचीन आणि पवित्र शिव मंदिर असून ते धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. ओंकारेश्वरला आलेले भक्त ओंकारेश्वर आणि ममलेश्वर या दोन्ही मंदिराचे दर्शन घेतात. या दोन मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही असे मानले जाते. आमचं ममलेश्वरचं दर्शन पण लगेच झालं. 25 मिनिटात दर्शन झालंय. आता आम्ही निघतोय जेवायला. सो गाईज, आता आम्ही रूमवर आलो आहोत. आम्ही ओंकारेश्वर वरून 6:15 वाजता निघालो होतो संध्याकाळी आणि आता आम्ही 11:15 वाजता रात्री इथे उज्जैनला पोचलो. त्यानंतर आता 11:30 वाजता आम्ही जेवलो. वरण भात आणि भाजी होती. ज्यांचं पॅकेज होतं त्यांच्याकडनंच ही जेवणाची पण सोय होती. सो खूपच लेट झाला, म्हणजे 5 तास ट्रॅव्हलिंग मध्येच गेले आणि आजचा पूर्ण दिवस आमचा ट्रॅव्हलिंग मध्येच होता. सकाळी जाताना 5 तास, येताना 5 तास आणि त्याच्यानंतर दर्शनासाठी 3 तास लाईन. त्याच्यामुळे सगळं पूर्ण आजचा दिवस हेक्टिकच होता, पण ठीक आहे. सो अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस स्पेंड केला. सो उद्या आमच्या ट्रिपचा लास्ट डे आहे. उद्या आमची संध्याकाळची ट्रेन आहे उज्जैन टू मुंबई. सो उद्या आम्ही काय काय करतोय ते मी तुम्हाला उद्या दाखवेन. सो स्टे ट्यून अँड थँक यू फॉर वॉचिंग.